आता बातमी आहे नाशिकमधली। नाशिकमध्ये संयुक्त कृती समितीकडून मोर्चा काढला गेलेला आहे। देशभरात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संप पुकारला गेलेला आहे। नाशिकमध्ये या संदर्भात मोर्चा निघाला। संयुक्त कृती समितीने हा मोर्चा काढला। कामगार विरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणाच्या विरुद्ध आज संप होतोय। देशामध्ये 30 कोटी कामगार याच्यामध्ये सहभागी आहेत। मोदी सरकारने 2020 मध्ये जुने कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता मंजूर केलेल्या आहेत। या 4 श्रमसंहितामुळे कामगार युनियन करू शकणार नाहीत, कामगारांना कायम नोकरी मिळणार नाही आहे, सर्वत्र कंत्राटीकरण वाढणार आहे, कामगारांचं वेतन कमी होणार आहे, कामगार संप करू शकणार नाही आहे आणि त्यामुळं अक्षरशः कामगार हा गुलामगिरीमध्ये ढकलला जाणार आहे। आणि म्हणून ह्या 4 श्रमसंहिता रद्द कराव्यात आणि कामगारांच्या बाजूचे कायदे करावेत ही प्रमुख मागणी आहे। ह्या देशामध्ये जे योजना कर्मचारी आहेत त्यांना अतिशय अल्प मानधनावरती राबवलं जातं। आमची मागणी आहे आशा गटप्रवर्तक, ग्रामरोजगार सेवक, अंशकालीन स्त्री परिचर, शालेय पोषणाहार कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक या सर्व कर्मचाऱ्यांना 30,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे। यासाठीचा संघर्ष या पुढच्या काळात आम्ही तीव्र करू। जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे आणि या देशामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या त्वरित भरल्या पाहिजेत। संपूर्ण राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यालयातल्या जागा भरा आणि या देशात ज्यांनी 30 वर्ष काम केलं अशा EPS 95च्या सगळ्या पेन्शनरांना जगण्यासाठी किमान पेन्शन 9,000 रुपये महागाई भत्त्यासह लागू करा। हा आमचा संपाच्या मागण्या आहेत।